नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 23 ऑक्टोबर सायंकाळचे 5:45 वाजलेत. आज आपण पाहणार आहोत 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान पाऊस कसा येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण हा जो आठवड्याभराचा अंदाज आहे सरासरीच्या तुलनेत कसा राहील राज्यात पाऊस तो पाहणार आहोत. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं, काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यान नाशिकच्या काही भागांमध्ये, जळगावच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. रायगडमध्ये मध्यम ते जोरदार. बाकी ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिवचे काही भाग, त्यानंतर परभणीचे काही भाग, बुलढाण्याचे काही भाग, यवतमाळ, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. अमरावतीच्या काही भागांमध्ये उत्तरेकडे पाऊस थोडासा झाला. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी डिप्रेशन आहे. हे थोडंसं उत्तर पूर्वेकडे सरकेल, आपण त्याचा अंदाज दिला आहे, आणि त्यानंतर पुन्हा उत्तर पश्चिमेकडे सरकेल अशी सध्या शक्यता दिसत आहे. आणि हे जे काही कमी दाबाचं क्षेत्र आहे, जे राहिलेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं होतं, ते पश्चिमेकडे सरकत आहे. कर्नाटकच्या दक्षिण भागात आणि या डिप्रेशनमध्ये हे जाऊन विलीन होणार आहे. या सिस्टमच्या प्रमाणे राज्यात बाष्पयुक्त वारे पोहोचत आहेत आणि राज्यात पाऊस होईल. त्यासोबतच अजून एक नवीन सिस्टीम बंगालच्या उपसागरात तयार होते. दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या आसपास एक चक्राकार वारे सक्रिय झालेले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये हे चक्राकार वारे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत जाण्याचा अंदाज आहे. आणि याची तीव्रता वाढून हे कदाचित डीप डिप्रेशनपर्यंत मजल मारू शकते. आणि वातावरण जर जास्तच अनुकूल झालं तर कदाचित चक्रीवादळसुद्धा बनू शकते. त्याच्या ज्या अपडेट्स असतील ते येत्या दिवसांमध्ये अजून क्लिअर होतील, कारण अजूनही याचा ट्रॅक इथपर्यंत फिक्स आहे. पण तिथून पुढे हे कदाचित काही मॉडेल्स विदर्भाच्या आसपासून उत्तर पूर्वेकडे जाताना दाखवत आहेत, काही मॉडेल्स किनारपट्टीवरून पुढे जाताना दाखवत आहेत. बाकी याच्याबाबतचा सुद्धा जो अंदाज असेल की ते विदर्भात येऊ शकते का, त्याचा अंदाज येत्या 1-2 दिवसात कन्फर्म होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. तेव्हा आपण तुम्हाला या चॅनलवरती अपडेट त्याची देऊ. बाकी तो अंदाज पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात पावसाचे ढग दाटलेले आहेत. जसा अंदाज होता की दक्षिणेकडे पाऊस सक्रिय होईल, तर दक्षिणेकडे पाऊस सक्रिय झालेला आहे. सोलापूरचे भाग आहेत, आज दुपारी सांगोल्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुरुवात किंवा पंढरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाने सुरुवात केली. आताहीच या ठिकाणी सोलापूरच्या भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत. सांगलीच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. त्यानंतर साताऱ्याकडे आहेत. पुण्यात थोड्या ठिकाणी आहेत. अहिल्यानगरमध्ये काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत. कोल्हापूरच्या दक्षिण भागात, सिंधुदुर्गात, बेळगावच्या भागामध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळालेला आहे. आणि या व्यतिरिक्त थोडेसे जे काही हिरवा रंग दाखवलेला, त्या हिरव्या रंगाच्या भागात आहे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, परभणी, हिंगोली असेल, बुलढाणा, वाशिमच्या आसपास किंवा नांदेडच्या भागात आता थोडेसे स्थानिक ढग निर्मिती होते, पण मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नाही. मात्र रात्री थोडाफार पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त इकडे अहिल्यानगरचे दक्षिण भाग, पुणे असेल, सातारा असेल, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे भाग आहेत, सोलापूर आहे, पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी बऱ्यापैकी भागांमध्ये. जर आपण तालुके पाहिले तर या ठिकाणी फलटण, खंडाळा, मान, कोरेगाव, सातारा, त्यानंतर वाई या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. भोरकडे सुद्धा हा पाऊस रात्री उशिरा पोहोचू शकतोय. त्यानंतर श्रीगोंद्याच्या आसपास पाऊस होईल. शिरूरच्या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी बरसतील. सासवडच्या आसपास पाऊस थोडाफार प्रमाणात पाहायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये पंढरपूर, माळशिरस, सांगोल्याच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. सांगलीत जर पाहिलं तर सांगलीच्या पश्चिम भागांमध्ये, शिराळा, वाळव्याच्या काही भागांमध्ये, तसेच इकडे पलूसच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसते. तर सिंधुदुर्गच्या दक्षिणेकडील तालुके आहेत, सावंतवाडी, कुडाळ, या कणकवली या ठिकाणी पाऊस शक्यता दिसते. राधानगरीच्या आसपास सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज हा दिसत आहे. बाकी इतर ठिकाणी जिल्ह्याचा जो अंदाज दिला आहे तो फॉलो करा. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिवचे काही भाग असतील पश्चिमेकडील, सांगली, सातारा, पुणे हा जो भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली हा भाग आहे किंवा परभणी हा जो भाग आहे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. विदर्भाच्या भागांमध्ये रात्री उशिरा पावसाची शक्यता बनेल. दिवसा लगेच पाऊस होईल अशी शक्यता नाही, पण रात्री उशिरा पावसाचा अंदाज बनताना दिसतोय. पण व्याप्ती आणि तीव्रता ही थोडीशी कमी राहील लाल रंगाच्या भागांपेक्षा. बाकी काय बदल असेल
तर आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याबद्दल अपडेट देऊच. बाकी जर आपण हवामानाचे इशारे पाहिले हवामान विभागातर्फे देण्यात आलेले आणि त्यानंतर आपण साप्ताहिक अंदाज पाहणार आहोत पुढील 7 दिवसात राज्यात काय स्थिती राहू शकते. तर सर्वात प्रथम 24 तारखेला सातारा पूर्व, सातारा घाट, पुणे घाट आणि रायगड मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर पूर्व, सांगली, सोलापूर, सातारा पूर्व पुणे पूर्व, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, नाशिक घाट, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या राज्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा किंवा वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. त्यानंतर जळगावमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता आहे. तर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी धोक्याचे इशारे देण्यात आलेले नाहीत. 24 नंतर 25 तारखेला जर पाहिलं तर राज्याचा पाऊस उत्तरेकडे सरकताना दिसतो. त्याबाबत आपण आधीही अंदाज दिलाच होता. बाकी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, संपूर्ण सातारा, संपूर्ण पुणे, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, पूर्ण नाशिक, त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये धोक्याचे इशारे नाहीत. आणि पुढील जर आठवड्याचा अंदाज पाहिला तर 30 तारखेपर्यंत जर IMDचा अंदाज आहे हा दुसरा NCMRWFचा अंदाज आहे. तर IMDच्या अंदाजानुसार संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपासून ते गोवापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. म्हणजेच पाऊस हा जवळपास जास्त प्रमाणात आहे या आठवड्यात कोकणात. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात दक्षिणेकडून आता उत्तरेकडे पाऊस सरकताना दिसतोय. त्यामुळे या आठवड्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अहिल्यानगर, पुण्यातील काही भाग आहेत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे भाग असतील. दक्षिण मराठवाडा, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, त्यानंतर परभणी, हिंगोलीचा भाग असेल. याही ठिकाणी सरासरीहून जास्त पाऊस होण्याची शक्यता. विदर्भातही पूर्वेकडील जो भाग आहे राहिलेला बुलढाणा आणि थोडासा अकोल्याचा भाग सोडून राहिलेला पूर्व विदर्भाचा थोडा भाग आहे. याही ठिकाणी जास्त पावसाचा अंदाज आहे आणि बुलढाणा, अकोल्याकडे सरासरीहून जास्त पावसाची शक्यता थोडीशी दाट आहे. त्यानंतर दुसरं जे मॉडेल आहे NCMRWFचं त्या मॉडेलनुसार जर आपण अंदाज पाहिला तर या ठिकाणी सुद्धा दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यातील जिल्हे असेल, दक्षिण कोकण, गोवा असेल सरासरीहून जास्त पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस हा सरासरीहून काही प्रमाणात जास्त होईल असा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.